भिंतीतनं कसं काय वाघ येईल बरं? अगं पण भिंतीमधून वाघ कसं येईल मला सांग बरं. उगी उगी बरं ठीक आहे, उगी उगी. लेकरांची मस्ती बघू शकता. वीकेंड म्हणलं की धमाल मस्ती. धडकला बघा मला आता, पुन्हा एकदा धडकला मला. जो आपण आठवडाभर जे काम करतो, 5 दिवस म्हणा 6 दिवस म्हणा, मुलांचं पद आपला वेळ दिलाच पाहिजे. तर आता आम्ही पोचलो आहे आळंदीमध्ये. इंद्रायणी एक नदी तर बघा पूर्ण तडुंब भरलेली आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. वा, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? गुड इव्हनिंग सर्वांना. तर आज रविवार आहे आणि दिवसभर थोडासा आराम झाला, तर चला म्हटलं जरा फेरफटका मारूया. श्रुतिका, मी, सारंगी आम्ही सगळे आलो आहे आणि आळंदी आत्ता क्रॉस केलं. आता जो तुम्हाला रस्ता दिसतोय ना तो आहे आळंदी घाट. आणि मी ह्या रोडनी 2-3 वेळा गेलेलो आहे, त्याच्यामुळं मला हा रोड खूप आवडते. कारण की पहिली गोष्ट म्हणजे हा रोड सेफ आहे आणि दुसरी गोष्ट खूप हार्ड टर्न नाही आहे. डोंगर परिसर आहे, एकदम प्रसन्न वातावरण आहे. आणि हां, जरी किती जरी काय जरी असेल तर गाडी हळू चालवायची आपण, हा तर माझं तत्व आहेच. तर या ठिकाणी एक स्पॉट आहे ज्या ठिकाणी आपण उन्हाळ्यात जर आलो तर तिथं आपल्याला रस प्यायला भेटतं. तर आपण तिथपर्यंतच जाणार आहोत. आता पावसाळी वातावरण आहे, कुठं लांब जाण्यात अर्थ नाही. तर म्हटलं इथल्या इथंच आपण थोडंसं फेरफटका मारूया. आणि तुम्ही बघू शकता किती प्रसन्नमय वातावरण आहे. रोडचं व्ह्यू बघू शकता तुम्ही. आणि हा कसं नयनरम्य वातावरण म्हणू शकतो आपण. इतकं छान ग्रीनरी आहे, डोळ्याला इतकं समाधान वाटतं ना पाहिल्यानंतर. लेफ्ट हँड साईडला दरी आहे. आणि ही दरी जी आहे ना तिथे एक थोडासा विरुंगळा केला आपण, थोडंसं आपण थांबलं. तसं ॲक्च्युली भेटत नाही थांबायला वगैरे. जर मोठे मोठे रोड असतीलच भेटतं आपल्याला थांबायला. पण बघू आपल्याला इथं थोडंफार भेटली जागा थांबायला वगैरे तर आपण थांबूया, नाही तर फक्त रोड साईड ट्रिप करूया आपण. तर अतिशय छान असं दृश्य आहे. प्रत्येक टर्नला आपण आहे ना हॉर्न देत राहूया. तर हाच तो ठिकाण आहे ज्या ठिकाणी आपण रस प्यायला वगैरे येतो. तर आपण इथे थोडंसं थांबायचं का पिल्लो? तर त्या ठिकाणी आपल्याला जे सगळे शहर दिसतं तो आहे आपल्या माऊलीचं शहर आळंदी. आणि आपण आळंदी घाटामध्येच आलेलो आहे. इथं बघू शकता असा दृश्य व्ह्यू, अतिशय सुंदर असा दृश्य आहे. आणि सारंगी, मी, मनू इथं आलेलो आहे मस्त फिरण्यासाठी. आणि खूप छान वाटतं, थोडंसं हलकं वाटतं. दिवसभर तर आराम झालंच. मग श्रुतिकाला पण खूप त्रास होत होतं. मी म्हटलं चल आपण जाऊया, थोडंसं बाहेर फिरून या, म्हणजे तिला पण थोडंसं फ्रेश वाटेल. कारण की दररोजचं घरकाम आणि लेकरं एवढंच उपयोग नाही. मग म्हटलं की चल आपण जाऊया थोडंसं. आणि खरंच आम्ही मागच्या आठवड्यात आम्ही शिफ्टिंग केलं ना, त्याच्यामुळे आम्ही खूप थकलो होतो. बाहेर जायची पण इच्छा नव्हती मागच्या शनिवारमध्येच. पण म्हटलं की ह्या शनिवार-रविवारीपैकी एक तरी जाऊया. तरी पण आम्ही दिवसभर आराम केला आणि शेवटी फायनली आलो. आणि तुम्ही तसं बघू शकता कट असं डोंगराचं, त्याच्यावरून आपण जर चाललं तर कसं भारी वाटेल ना का तिथून असं. मम्मी आहे तर मोर दिसते, पण आम्हाला तिघाला पण दिसे ना मोर, तिला एकटीलाच दिसायला नाही. सांग की कुठे श्रुतिका? मला वाटलं खरंच ते 2 दगड दिसायलेत ना, ते मला वाटलं मोरच. तिथं बहुतेक एक रोड असणार, तिथे दिसते एक आपल्याला. तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती, पण मी थोडंसं उशिरा शूटिंग काढलं. परंतु तिथून पण आहे एक रोड असणार बहुतेक, कच्चं पक्क काय असतं ना.
तिथं बहुतेक आहे ना मोरच आहेत असं मला वाटतं. बरोबर मला तिथं एक दिसतंय, असं एक 2-3 पक्षी दिसत आहेत. मोरच असणार. हा मोरच आहे, मागचं दिसतंय आपल्याला. येस मोर आहे. सारंगीला लगेच बोलवलं मला दिसल्यामुळं. आहे तिथं ते मोरच आहे. हा मोरच आहे तिथे. येस मम्मी ये लवकर. कुठे बघू गाडी? परत आली गाडी. मोर दिसतंय मला, तर प्रयत्न करतोय तुम्हाला सुद्धा दाखवायचा. पण तिथे 3 असे मोर आहेत, 2 लांडोर, 1 मोर. क्लिअर दिसते आपल्या डोळ्याने, पण कॅमेरा एवढं कॅप्चर नाही करणार. तर आम्ही स्ट्रगल करतोय. मी सारंगी आम्ही स्ट्रगल करतोय की आपल्याला दिसावं म्हणून. तिथं दिसलं का? अरे असंच करतो की बघ. दिसलं की तेवढ्या ब्लॉक मध्येच आहे. खरंच आम्ही स्ट्रगल करतोय. आता बघा, आता बघा इथून सरळ दिसतंय का? 2 हालतेत बघ. त्या झाडापाशी छोटं झाड आहे इथं. ओ माय गॉड. तर असं लांबून का होईना आपल्याला तो मोर दिसलेला आहे. आणि श्रुतिकाचा अंदाज होता की श्रुतिकाने आवाज ऐकला होता, मोराचा आवाज आला म्हणून. पण एवढ्या झाडाझुडपात आपल्याला दिसणं हे शक्यच नाही आहे. पण मी ती गाडी बघण्याच्या नादात मला एकदम दिसलं की तिथं आहे म्हणून. तर अशा प्रकारे आम्ही आलोय. हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलो, निसर्गामध्ये रमण्यासाठी आलेलो आम्ही इथे. तर बघू शकता किती छान असं दृश्य आहे. उडलं का? नाही का? तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे मंडळी. 6:30 पावणे 7 वाजता आहेत. आम्ही आलो एका कामासाठी, पण मी म्हणलं श्रुतिका जर आपण रमून येऊया, फिरून येऊया. इतकं छान असं दृश्य आहे. आणि तो जर मोर जवळ असला असता ना, खरंच अक्षरशः. हा आता मोर तुला दिसला का बघ? दिसलं का इथं? हो हल्ला का? हल्ला का? दिसलं का? हल्ल्याला दिसलं. कुणीकडे चाललंय आता? हा दिसलं. 3 आहेत. काय असं ना, सारंग आणि सारंगीला तर थोडंसं दिसलेलं आहे. थोडं काळपट दिसतंय. जर जवळ असलं असतं ना आपल्याला ते कलरफुल दिसलं असतं. मागं जो आहे ते हायवे आहे, घाटातला रोड. हा बाळा. पप्पा बघा की इथून ना खाडून तिथं वर झालं असतं ना, मग दिसलं असतं. हा पण इथनं जायला येत नसतं. हे आपल्याला हे जे तुला दिसायला ना सगळं, ह्याला दरी म्हणतात. काय म्हणतात? दरी. आणि हे काय म्हणतात? घाटातला रोड. रोड. हा मग ह्याच्यात आपण चालत जाऊ शकत नाही कधीच, कारण की झाडे झुडपे असतात इथे, काय पण किडे वगैरे असतात. इथून जाऊ शकत नाही आपण. हे फक्त आपल्याला बघण्यासारखे आहे. कधी पण आपण असं निसर्ग बघायला जातो ना, लांबूनच बघायचं. कुठे बघू? हे बघा पळायला दिसलं का? दिसलं का पळायला? हो आलं का? दिसलं ना पिल्लो? छोटे आहेत. आला का तिथं? मोर पंख पण आहे. पळत चालला बघ. ते पण मोर चांगला तिकडे चालले, इकडे चाललेत सगळे. आहे का नाही? झुडपात चाललेत ते. झाडाच हे आवाज केला आता. मी मोराचा आवाज काढू का? हे मला का मारतेस ग टिंबकटू? थांब गाड्याच होते, मग मी आवाज करतो. हो तिकडे चाललंय बघ, दिसायला ना पिल्लो? हे तिकडं किती लांब गेले बघ. मी इकडं किती लांब पर्यंत गेले. तर अशा प्रकारे आपला हा इव्हनिंग टाइम जो आहे स्पेंड केला आपण फॅमिली सोबत, मुलांसोबत. निसर्गरम्य फॅमिली टाइम. बघूया आता लांब गेले. आता चला बाय बाय, गुड नाईट. कुठे गेले? चल. तर मंडळी अशा प्रकारे आपला हा इव्हनिंग टाइम फॅमिली सोबत धमाल झालेली आहे. सारंग. तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण आलेलो इथं.
छान वाटलं ना श्रुतिका? सारंगी घसरगुंडी खेळते. गाडी म्हणजे घसरगुंडीच वाटते सारंगीला. तर चला आपण निघायचा. तर आता आपण निघूया. कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. आज आम्ही आळंदी घाटामध्ये आलेलो फिरायला, वेळ घालवण्यासाठी मस्त निसर्गामध्ये. तर आता आम्ही निघतोय. बसा, तू पुढे बसते ना? तर पहिला सारंगी बसली आणि मनूला पण बसायचं तिथे पाय आतमध्ये घे. हां घेतली. आणि छत्री इतर ठेवत असं आतमध्ये पडेल का? बरोबर आहे. हां चल. तर आता सारंगी बसली. आता सारंगला आपण आतमध्येच ठेवते का दोघांना सोबत? नको ना? एक जण मला असं विचारलं की चाकणला जायचा रस्ता कुठला आहे. मी त्यांना सांगितलं बरोबर. तर चला मंडळी, आपण रिटर्न जर्नी आळंदी रोड आणि तिथून आपण येरवडाकडे जाणार आहोत. तर श्रुतिका, तुला कसं वाटलं फिरून आज? मस्त वाटलं का नाही? तर आपली आता रिटर्न जर्नी स्टार्ट झालेली आहे. आपल्याला काय वाटलं, जो स्पॉट आहे तो आपल्याला भेटणार नाही पाहायला किंवा तिथं पाहायला भेटलं असतं, पण थांबण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज घाटामध्ये असं मोस्टली थांबायचंच नसतं. पण हा घाट पूर्ण सेफ होता, त्याच्यामुळे काही इश्यू नव्हता. आणि अतिशय सुंदर असं दृश्य आहे जाते वेळेस. आता अंधार पडलाय, येताना थोडंसं उजेड होता. मागचा आठवडा खूप काम शिफ्टिंगचा, शनिवार रविवार, त्याचबरोबर पूर्ण आठवडा ऑफिसचं काम, त्याच्यामुळे इतकं कंटाळलं होतं. पण असं फिरलं की जरा मन प्रसन्न झालं. हां, आपण आळंदीला पोचलं की रस पिऊ बाळा. ओके. तर रोड व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवतोय. अतिशय सुंदर, प्रसन्न आणि शॉर्ट ट्रिप आहे. जास्त आम्ही लांब जायचं वगैरे आम्ही मोस्टली टाळतोच आहे. चॅलेंजिंग दिवस असेल तरच येणारे दिवस चांगले वाटतात, नाहीतर चॅलेंजेस नसेल तर कसं? तर आता ऑलमोस्ट आपण आता पूर्ण घाट क्रॉस केलेला आहे आणि हे आहे लास्ट स्पीड ब्रेकर. इथूनच आपण घाट सुरू केलेला होता. तर आता आपण निघालो आहे पुण्याच्या दिशेने आपल्या घराकडे.